नमस्कार. तर फार्मसीवाल्यांसाठी एकदम जबरदस्त एक गुड न्यूज आहे. खास करून जे महाराष्ट्रात सरकारी नोकरी शोधतायत ना त्यांच्यासाठी. जरा लक्ष द्या, कारण आज आपण बोलणार आहोत अमरावती महानगरपालिकेत आलेल्या एका भल्या मोठ्या भरतीबद्दल आणि यातली सगळी माहिती आपण घेणार आहोत. आणि संधी किती मोठी आहे हे या आकड्यावरूनच कळेल. तब्बल 23 जागा. हो, अगदी बरोबर ऐकलंय. फार्मासिस्ट ऑफिसर पदासाठी ही खरंच खूप मोठी म्हणजे प्रचंड मोठी संधी आहे. आणि हो, ही भरती आहे थेट अमरावती महानगरपालिकेत. म्हणजे बघा, जे लोक अमरावतीमध्येच राहून आपलं करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी तर ही एक लाईफ चेंजिंग म्हणजे आयुष्य बदलणारी सुवर्ण संधीच आहे, नाही का? ओके, चला तर मग या संधीबद्दल थोडं अजून डिटेलमध्ये जाणून घेऊया. म्हणजे हे पद नेमकं काय आहे, याचं नाव काय आहे आणि यासाठी काय काय लागणार हे सगळं व्यवस्थित समजून घेऊ. तर पदाचं नाव आहे औषध निर्माण अधिकारी, म्हणजेच आपण ज्याला फार्मासिस्ट ऑफिसर म्हणतो बरं का, याला मिश्रक औषध निर्माता असंही म्हणतात. आणि या पदाच्या तब्बल 23 जागा अमरावती महानगरपालिकेने मंजूर केलेल्या आहेत. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बाबा या पदासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं, म्हणजे पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे. चला हे सगळे निकष आता आपण बघूयात. चला मग बघूया नक्की काय काय गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे तुमची पात्रता काय असायला पाहिजे हे एकदम क्लिअर करून घेऊ. इथे बघा, सगळ्यात मुख्य पात्रता काय आहे तर डी फार्मा म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी झालेला असावा. सोबतच फार्मसी ॲक्ट 1948 अंतर्गत तुमची नोंदणी असणं तर आवश्यकच आहे. आणि आणि सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे या पदासाठी अनुभवाची कोणतीही अट नाहीये. फ्रेशरसाठी ही मोठी संधी आहे. आता ही गोष्ट इतकी महत्वाची का आहे हे समजून घ्या. आपण जर बाकीच्या महानगरपालिका बघितल्या, म्हणजे समजा नवी मुंबई, पनवेल, तिथे काय व्हायचं, डी फार्मासोबत बी फार्मा आणि 2 वर्षांचा अनुभव लागायचा. पण इथे अमरावतीत फक्त आणि फक्त डी फार्मा हवाय आणि अनुभव तर अजिबातच नकोय. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की जे नवीन पदवीधर आहेत, जे नुकतेच पासआउट झालेत, त्यांच्यासाठी सरकारी नोकरीचा एक मोठा दरवाजा उघडलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी सगळी माहिती आहे ना, ही सध्या जो रिक्त पदांचा तक्ता आलाय त्यावर आधारित आहे. फायनल डिटेल्स म्हणजे अंतिम तपशील आणि त्यात काही बदल असतील तर ते ऑफिशियल जाहिरात आल्यावरच 100% क्लिअर होतील. बरं, मग वयोमर्यादेचं काय तर आपण एक अंदाज घेऊ शकतो. मीरा भाईंदरची जी जुनी जाहिरात होती त्यानुसार आपण बघितलं तर किमान वय 18 वर्ष, खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षांपर्यंतची मर्यादा असू शकते. पण पुन्हा सांगतो, हा फक्त एक अंदाज आहे. फायनल डिटेल्स जाहिरातीतच मिळतील. ओके, तर पात्रता वगैरे सगळं समजलं, पण मग आता सगळ्यात मोठा प्रश्न, तयारी कशी करायची. तर चला पुढच्या भागात आपण परीक्षेच्या अभ्यासासाठी काय करता येईल यावरच बोलूया. यशस्वी तयारीसाठी ना एक 3 टप्प्यांची स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं, जुन्या प्रश्नपत्रिका बघा, म्हणजे TCSचा पॅटर्न कसा असतो ते डोक्यात बसेल. दुसरं, जेवढे जास्त जमेल तेवढे MCQs म्हणजे बहुपर्यायी प्रश्न सोडवा. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आणि तिसरं म्हणजे एका चांगल्या थिअरीच्या पुस्तकातून तुमचा बेस, तुमचं मूलभूत ज्ञान एकदम पक्क करा. आणि चांगली गोष्ट ही आहे की या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला मदत करणारं, योग्य दिशा देणारं असं सगळं अभ्यास साहित्य आता उपलब्ध आहे. TCSचा पॅटर्न समजून घेण्यासाठी विचार करा, तब्बल 25 जुन्या प्रश्नपत्रिकांचा सेट आहे. म्हणजे यात DMER पासून ते इतर महानगरपालिकांच्या परीक्षांच्या पेपरचा समावेश आहे. त्यामुळे प्रॅक्टिससाठी तर खूपच स्कोप आहे. आणि इथे बघा, सरावासाठी काय काय आहे. एका पुस्तकात टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मिळून तब्बल 7,000 प्रश्न आहेत. दुसऱ्या पुस्तकात फक्त टेक्निकल विषयांवरचे 8,500 प्रश्न. आणि एवढंच नाही, तर टॉपिकनुसार प्रॅक्टिस करायला 3,000 प्रश्नांची एक टेस्ट सिरीज सुद्धा आहे. म्हणजे बघा, या सगळ्याचा जर हिशोब केला ना, तर 20,500 पेक्षाही जास्त प्रश्नांचा सराव या एका स्टडी कॉम्बोमधून होऊ शकतो. तयारीसाठी हा खरंच खूप मोठा म्हणजे प्रचंड मोठा प्रश्नसंच आहे. आणि अजून एक महत्त्वाची अपडेट, 2026च्या नवीन सिलेबसवर आधारित एक नवीन थिअरी पुस्तकसुद्धा लवकरच येतंय. म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी एकदम लेटेस्ट आणि अपडेटेड मटेरियल मिळणार आहे. मग आता प्रश्न येतो की हे सगळं स्टडी मटेरियल मिळणार कुठे आणि या भरतीचे पुढचे अपडेट्स कुठे मिळतील. चला तेही बघून घेऊया. तर हा जो स्टडी कॉम्बो आहे
तो उपलब्ध झाल्यावर तुम्हाला Amazon, फ्लिपकार्ट आणि pvthora.com या वेबसाईटवर मिळून जाईल. तर या सगळ्या माहितीचं सार काय आहे? तर एकाच वाक्यात सांगायचं झालं तर आपल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप महत्त्वाची आणि सुवर्ण संधी आहे. आणि या संधीचं सोनं कसं करायचं हे आता तुमच्यावर आहे. तर मग सांगा, या सुवर्ण संधीसाठी तुम्ही तयार आहात का? तयारीला लागा. ऑल द बेस्ट.